नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. उड्डाण पुलासाठी पहिल्या टप्प्याची जागा संपादन कार्यवाही झाली सुरू. जुना पुणा नाका छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या बाधित जागेच्या खुणा केल्या निश्चित. महापालिकेच्या प्रशासकीय अंदाजपत्रकाच्या तयारीची लगबग. सर्व विभागातून मागविला जमा खर्चाचा ताळेबंद. आयुक्त अध्यक्ष असलेल्या प्रशासकीय उपसमितीत होणार शिक्कामोर्तब. गड्डा यात्रेत भर दिवसा एकाचा झाला मर्डर. किरकोळ वादातून विक्रेते एकमेकात भिडल्याची प्राथमिक माहिती. घटनास्थळी पोलीस दाखल, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची जिल्ह्यात दमदार कामगिरी. हातभट्ट्यांवर धाडी टाकून 30 गुन्हे दाखल. हातभट्टी दारू रसायनासह 12 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत. महापालिकेच्या प्रशासकीय अंदाजपत्रकाच्या तयारीची लगबग सुरू झाली असून सर्व विभागातून जमा खर्चाचा ताळेबंद मागवण्यात आल्याने प्रशासकीय उपसमितीत यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गत वर्षाच्या मार्च महिन्यातच मुदत संपल्यानंतर अद्यापही निवडणुका न झाल्याने महापालिकेत लोकप्रतिनिधींची समिती अस्तित्वात नाही. यंदा प्रशासकीय राजवटीत प्रशासनाकडूनच अंदाजपत्रक तयार करण्यात येत आहे. यामुळे महापालिकेच्या लेखा विभागाकडून 2023-24 या वर्षाचा अंदाजपत्रक सादरीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. फेब्रुवारीपर्यंत जमा खर्चाचा ताळेबंद अर्थसंकल्प सादर होणार आहे. महापालिका आयुक्त अध्यक्ष असलेल्या प्रशासकीय उपसमितीत शिक्कामोर्तब होणार आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असताना समितीचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यामुळे राज्यातील अनेक महानगरपालिका नगरपालिकेत तातडीने प्रशासकांचे नेमणूक करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत निवडणुका लागलेल्या नाहीत. ओबीसी आरक्षणामुळे सातत्याने निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अजूनही पाहिजे तो डेटा मिळालेला नाही. मध्यंतरी निवडणुका लागल्या तर राज्यात सत्तांतर आले. आता 3 व 4 सदस्यांच्या प्रभागांवर घोडे अडलेले आहे. त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून सोलापूर महानगरपालिकेत देखील प्रशासकीय राजवट आहे. दरम्यान या लेखा विभागाने महापालिकेतील सर्व विभागातून जमा खर्चाचा ताळेबंद हिशोब मागितला आहे. हा हिशोब आल्यानंतर अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक प्रशासकांपुढे ठेवण्यात येईल. त्यानंतर त्यात दुरुस्ती होऊन आयुक्त अध्यक्ष असलेल्या प्रशासकीय उपसमितीत त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. अंदाजपत्रकात दुरुस्ती आणि बदल करण्याचे सर्वस्वी अधिकार महापालिकेच्या प्रशासकांनाच आहेत. त्यामुळे या बजेटला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. फेब्रुवारीपर्यंत जमा खर्चाचा ताळेबंद अर्थसंकल्प सादर होणार आहे आणि यानंतर लागलीच मार्चमध्ये निर्णय घेण्यात येणार आहे. महापालिका मालमत्ता कर वसुली युद्ध पातळीवर सुरू आहे. या वसुलीचा संपूर्ण लेखाजोखा व इतर उत्पन्नाची सविस्तर माहिती व पुढील वसुलीचे उद्दिष्ट ठरवून हा अंदाजपत्रक तयार केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. लोकप्रतिनिधींची समिती असताना सर्वप्रथम अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर नेले जाते. त्यानंतर सर्वसाधारण सभेची मान्यता मिळवली जाते. मात्र यंदा स्थायी समिती आणि महापालिका सभा या दोन्हीही लोकप्रतिनिधींच्या समित्या नसल्याने प्रशासक आणि आयुक्त मान्यता देणार आहेत. शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामासाठी प्रत्यक्षात सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात पुणा नाका छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या बाधित जागेच्या खुणा निश्चित करून मिळकतदारांना जागा खुली करण्याच्या सूचना दिल्या. सोलापूर शहरात जुना पुणे नाका ते भैया चौक ते रेल्वे स्टेशन ते पत्रकार भवन आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती गेट, जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन असे 2 उड्डाण पूल होणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम होणार आहे. यासाठी भूसंपादनाची संपूर्ण जबाबदारी ही सोलापूर महापालिकेची राहणार आहे. दरम्यान बुधवारपासून
जुना पुणे नाका ते भैया चौक ते रेल्वे स्टेशन ते पत्रकार भवन पर्यंतच्या या उड्डाणपुलासाठी बाधित मिळकती ताब्यात घेण्यासाठी जागेवर मोजमाप करून प्रत्यक्षात खुणा करण्यात आल्या। यावेळी सहाय्यक अभियंता दिवाणजी तसेच भूसंपादन विशेष घटक अधिकारी, नगर रचना अधिकारी कर्मचारी यांनी बुधवारी प्रत्यक्षात उड्डाणपुलासाठी मिळकतदारांना जागा खुली करण्याच्या सूचना केल्या। तसेच जे मिळकतदार भेटले नाहीत अशा मिळकतदारांच्या मिळकतीवर नोटीस डकवण्यात आली। उड्डाणपुलाच्या कामाचे विविध टप्पे करण्यात आले असून पहिल्या टप्प्यात पुणा नाका छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या या भागातील प्रत्यक्षात भूसंपादनासाठी भूसंपादन विशेष घटक यांनी जागा ताब्यात घेण्याचे सूचित केले होते। त्यानुसार पुणा नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागातील बाधित मिळकती ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे। या भागात एकूण 30 मिळकती बाधित झाल्या आहेत। या मिळकती ताब्यात घेतल्यानंतर मालमत्ता पत्रकावर महापालिकेचे नाव चढवण्यात येणार आहे। त्यानंतर राष्ट्रीय महामार्गाकडे कामासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहेत। मिळकतदारांनी आपली जागा खुली करून जागा ताब्यात द्यावी आणि ताबा पावती घ्यावी आणि प्रशासनाने मागणी केलेली मिळकतीची आवश्यक कागदपत्रे भूसंपादन विशेष अधिकाऱ्यांकडे जमा केल्यानंतर त्या सर्व कागदपत्रांची खात्री करून भूसंपादन विशेष अधिकारी यांच्याकडून बाधित मिळकतदारांना नियमानुसार मिळकतीची रक्कम अदा करण्यात येणार असल्याचे समजते। मात्र बुधवारपासून जागेचा ताबा घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आल्याने उड्डाणपुलाच्या कामास गती येणार आहे। रेल्वे रिक्रुटमेंट सेल मुंबई यांच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या क्रीडा संकुलमध्ये 11,000 उमेदवारांचे विविध पदांसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणी संपन्न होत असल्याची माहिती सोलापूरमध्ये रेल्वे विभागाचे मंडळ रेल प्रबंधक अजित डोहारे यांनी दिली आहे। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे रिक्रुटमेंट सेल मुंबई यांच्या निर्देशानुसार मध्य रेल्वेच्या क्रीडा संकुलामध्ये रेल्वे विभागातील ग्रुप डी च्या विविध पदांसाठी 11,000 उमेदवारांचे शारीरिक कार्यक्षमता चाचणी संपन्न होत आहे। 16 जानेवारीपासून 21 जानेवारी कालावधी दरम्यान चाचणी घेतली जात आहे। कोविडमुळे रखडलेली 2019 वर्षातील ही चाचणी आता पार पाडली जात आहे। लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सुमारे 21,813 उमेदवारांना या पीईटीसाठी बोलवण्यात आले आहे। दरम्यान 11,107 उमेदवारांना सोलापूर इथं तर उर्वरित उमेदवारांना नागपूर इथं पीईटीसाठी बोलवण्यात आले आहे। दरम्यान आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सदरची भरती प्रक्रिया राबवली जात आहे। रोकिए मत, चलिए जल्दी से। अभी आ जाओ, पीछे वाले छोड़ो, चलिए चलते रहो। हो येतो एक्झिट मधून या, एक्झिट मधून कुठे? हा तिथेच आहे। जीपीएस टेक्नॉलॉजी माहिती आहे का? हो माहिती। ठीक आहे। साइन करो, डेटा लो करेगा लाइन पे रखना पड़ेगा तो जैसे कैच कर ले। यासाठी जीपीएस प्रणालीसह सीसीटीव्ही कॅमेऱ्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असून यामध्ये कोणत्याच प्रकारचा घोळ होऊ नये म्हणून स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून दक्षता घेतली जात असून याबाबत सोलापूर मध्य रेल्वे विभागाचे मंडळ रेल प्रबंधक अजित डोहरे यांनी माहिती दिली। सभी पूरे
सारे भारतवर्ष के सभी राज्यों से, मेनली नॉर्थ इंडिया के लोग ज़्यादा हैं इसमें, बिहार और राजस्थान, लेकिन सभी मुझे लगता है सभी प्रदेशों के लोग भी इसमें सम्मिलित हो रहे। करीब 11,000 बताया मैंने आपको, 11,107 कैंडिडेट्स को हमने यहाँ बुलाया था। उसमें 82% का करीब प्रेजेंस हमारी। किस वर्ष की भर्ती प्रक्रिया चल रही है? ये 2019 का हमने आरआरसी का सर्कुलर, आरआरसी का ये एडवर्टाइजमेंट है। इसके तहत ये प्रोसेस में पहले रिटन टेस्ट होता है, कंप्यूटर बेस्ड एग्ज़ाम, उसके बाद वो पास होने के बाद उसमें से जितनी भी हमारी पद खाली हैं, करीब 9,345, उसकी 3 गुना लोगों को हम लोग यहाँ पे बुलाते हैं। तो ये 2 पीटी जो है 2 जगह आयोजित हो रहा है सेंट्रल रेलवे में, एक सोलापुर को दिया गया है और दूसरा नागपुर को दिया गया है। ये आयोजित करने का जो कार्यक्रम है ये 16 से 20 जनवरी तक। यहाँ पे कितने ऑफिसर और कर्मचारी लगे हुए? हम लोग यहाँ पर 150 के करीब ऑफिसर्स, स्टाफ और ऑफिसर्स इन्वॉल्व हैं इस पीटी को आयोजित करने के लिए। और इसमें हमारे रिक्रूटमेंट सेल से बॉम्बे से भी आए हुए हैं हमारे अधिकारी। मध्य रेल के मुंबई हेडक्वार्टर से निर्देशित अनुसार रेलवे रिक्रूटमेंट सेल मुंबई ने यहाँ सोलापुर मंडल में बाबा साहब अम्बेडकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स में पीईटी फिजिकल एफिशिएंसी टेस्ट जो आरआरसी होता है, जो हमारा रिक्रूटमेंट सेल है, उसके थ्रू जो सिलेक्शंस कर रहे हैं हम लोग, उसके पीईटी के लिए आयोजित करने के लिए हमको ये काम जिम्मा सौंपा गया है सोलापुर मंडल को। ये 16/1 से लेकर 20 तारीख जनवरी तक होगा। इसमें हमने एक एक्स्ट्रा दिन दिया है, जो लोग आयोजित इस दौरान नहीं आ पाएंगे उनको हम 21 तारीख को मौका देंगे। इस परीक्षा में करीब 9,345 पद हैं जिनको भरा जा रहा है। उसमें से करीब 21,000 चयन किया गया है। उसमें से 11,107 लोगों को सोलापुर मंडल पे यहाँ पर ये प्रतियोगिता पीईटी में निर्देश किया गया है या भाग लेने के लिए। तो हम ये जो पीईटी एग्ज़ाम है, पीईटी को हम सफलतापूर्वक 16 जनवरी से आयोजित कर रहे हैं। पहले दिन करीब 1200 लोगों ने पार्टिसिपेट किया, उसमें से करीब 82% ये प्रेजेंस थी अवेलेबल। और इसके अलावा बाकी दिनों में 2,500 के आसपास हम लोग इसको करके प्रतिदिन पूरा कर रहे हैं और ये सफलतापूर्वक आयोजित हो रही है। इसमें हमें सभी हमारे रेलवे, इसमें 2 एजेंसियाँ इन्वॉल्व हैं। इसमें जो भी अभ्यर्थी आते हैं वो सुविधापूर्वक उनको दरम्यान या चाचणीसाठी इतर राज्यातून आलेल्या उमेदवारांनी याची अधिक माहिती देताना रेल्वेने चांगली सुविधा उपलब्ध केल्याचे सांगितले। या भरती प्रक्रियेला सोलापूर रेल्वे विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी परिश्रम घेत आहेत। गड्डा यात्रेत भर दिवसा एकाचा मर्डर झाला असून किरकोळ वादातून विक्रेते एकमेकात भिडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेमध्ये भर दिवसा एकाचा मर्डर झाल्याची घटना घडली आहे। पैशांच्या देण्याघेण्यावरून दोघांमध्ये वाद होऊन सदरची घटना घडल्याचे प्राथमिक माहितीवरून सांगण्यात येत आहे। दरम्यान घटनास्थळी सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ दाखल झाल्यानंतर घटनेचा तपास करत गुन्हा दाखल करण्याचे कामकाज सुरू केल्याचे दिसून आले। नका बिनकामी कोणी पण बाकी चला इथं फक्त पत्रकार राहू दे, बाकी चला अरे जो तुम अभी वहां लेके आते
सदर घटनेचा तपास सुरू असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अवैध हातभट्टी दारू विरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 गुन्हे नोंदवत हातभट्टी दारू रसायनासह 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. जिल्हाभरात अवैध हातभट्टी दारू विरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाने 30 गुन्हे नोंदवले असून त्यात 1617 लिटर हातभट्टी दारू, 46,500 लिटर रसायन, 2 मोटरसायकलींसह एकूण 12,33,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 17 जानेवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सोलापूर पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुरप्पा तांडा, दोड्डी तांडा, वरळेगाव तांडा या ठिकाणी छापे मारून हातभट्टी निर्मितीकरता लागणारे 17,500 लिटर गूळ मिश्रित रसायन, 92 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. यात वरळेगाव तांड्याच्या हातभट्टी ठिकाणावरून विश्वनाथ फुलचंद पवार वय 40 या इसमास अटक करण्यात आली. निरीक्षक सदानंद मस्करे यांच्या पथकाने गुळवंची तांडा ते खेड रोडवर पाळत ठेवून सोमनाथ भागवान लांडगे व अविनाश दत्ता बनसोडे दोघेही राहणार केगाव तालुका उत्तर सोलापूर या 2 इसमांना सुझुकी एक्सेस 125 मोटरसायकल क्रमांक MH13 BV 2160 या वाहनातून 3 रबरी ट्यूबमध्ये 210 लिटर हातभट्टीची दारू वाहतूक करताना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून 10,800 किमतीची हातभट्टी दारू व वाहनासह एकूण 65,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. एका अन्य कारवाईत निरीक्षक मस्करे यांनी वडाळा येथून भीमराव भानुदास भगत वय 65 या इसमास देशी विदेशी दारूची अवैधरित्या विक्री करताना अटक केली असून त्याच्या ताब्यातून इम्पेरियल ब्ल्यू विस्कीच्या 180 मिलीच्या 5 बाटल्या, किंगफिशर बिअरच्या 8 बाटल्या व देशी दारूच्या 180 मिलीच्या 10 बाटल्या असा 2,900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दुय्यम निरीक्षक पुष्पराज देशमुख यांनी त्यांचे जवान चेतन भानगुंटी यांच्यासह उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी गावात कांताबाई नवनाथ चव्हाण या महिलेच्या ताब्यातून 30 लिटर हातभट्टी दारू जप्त केली. दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांनी त्यांचे जवान कर्मचारी शोएब बेगमपुरे यांच्यासह जुना बेडी घरकुल परिसरात राज मेमोरियल शाळेच्या रोडवर पाळत ठेवली असता एका बजाज MAT वाहनास अडवण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालक वाहन जागीच सोडून फरार झाला. या कारवाईत वाहनासह 3 रबरी ट्यूबमध्ये वाहतूक करण्यात येत असलेली 270 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. माळशिरस विभागाचे निरीक्षक संदीप कदम यांनी त्यांच्या पथकासह माळशिरस तालुक्यातील विझोरी गावच्या हद्दीतील हातभट्ट्यांवर धाड टाकून 2400 लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केले. या कारवाईत शिवाजी रामा भगवे वय 52 या इसमाविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दुय्यम निरीक्षक सांगोला यांनी सांगोला तालुक्यातील हतीत गावातील हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून 130 लिटर हातभट्टी दारूसह 900 लिटर रसायन जप्त केले. पंढरपूर विभागाचे निरीक्षक पवन मुळे यांनी त्यांच्या पथकासह वाखरी गावच्या हद्दीत हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून 600 लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट केले. पंढरपूर शहरातील हनुमान नगर येथे सतीश महादेव सर्वगोड या इसमाच्या ताब्यातून 15 लिटर हातभट्टी दारू जप्त करून त्यास अटक केली. 18 जानेवारी बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या नेतृत्वात निरीक्षक अ विभाग, ब विभाग, भरारी पथक व सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने मुळेगाव तांडा व गुळवंची तांडा या ठिकाणी हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकून तसेच घरांची झडती घेतली असता या कारवाईत 15 गुन्हे नोंदवले असून 830 लिटर हातभट्टी दारू व 24,800 लिटर रसायन जप्त केले. या कारवाई दरम्यान धनाबाई चव्हाण, ताराबाई जाधव, विजय चंदू राठोड, नामदेव पवार, बल्लाथ तुळाराम पवार, मीनाक्षी संतोष राठोड, गोपाळ पांडू पवार, नागनाथ देसू राठोड व संतोष हरी चव्हाण यांच्या ताब्यातून हातभट्टी दारू व रसायन जप्त करण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची तांडा या ठिकाणी धाड टाकून संतोष राठोड याच्या ताब्यातून एका रबरी ट्यूबमध्ये ठेवलेली 70 लिटर हातभट्टी दारू व 14 प्लास्टिक बॅरलमध्ये ठेवलेले 2800 लिटर रसायन जप्त केले. तसेच सुनीता रमेश पवार या महिलेच्या ताब्यातून 290 लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. गुळवंची तांडा येथील गोशाळेच्या पाठीमागील ठिकाणावर धाड टाकली असता त्या ठिकाणाहून 15 प्लास्टिक बॅरलमध्ये ठेवलेले 3000 लिटर रसायन व गॅस गोडाऊनच्या पाठीमागील जागेतून 8 प्लास्टिक बॅरलमध्ये ठेवलेले 1600 लिटर रसायन जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले. सदर पथकाने शिवाजीनगर येथील हातभट्ट्यांवर धाडी टाकून 16 प्लास्टिक बॅरलमध्ये ठेवलेले 3200 लिटर रसायनासह 82,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. प्रभारी दुय्यम निरीक्षक सूरज कुसळे यांनी जवान विकास वडमिले यांच्यासह माढा तालुक्यातील बोडनीम गावामध्ये किसन शंकर कांबळे या इसमास 40 लिटर हातभट्टी दारूसह अटक केली. तसेच रोपळे खुर्द गावातील हातभट्टी ठिकाणावर धाड टाकून 300 लिटर रसायन जप्त केले. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपायुक्त अनिल चास्कर, अधीक्षक नितीन धार्मिक, उपअधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संभाजी फडतरे, गुलाब जाधव, सुनील कदम, सदानंद मस्करे, दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाल, सुनील पाटील, सुरेश झगडे, पुष्पराज देशमुख, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गजानन होळकर, मुकेश चव्हाण, जवान अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, चेतन मनगुंटी, शोएब बेगमपुरे, प्रियंका कुटे, वसंत राठोड, योगीराज तोगी, प्रशांत इंगोले व वाहन चालक रशीद शेख, रामचंद्र मदने व मारुती जडगे यांनी पार पाडली. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 17 जानेवारी आणि 18 जानेवारी या 2 दिवसात जिल्हाभरात हातभट्टी दारू विरोधात मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत एकूण 30 गुन्हे नोंदवण्यात आलेले असून 1617 लिटर हातभट्टी दारू व 46,500 लिटर रसायन व 2 मोटरसायकल असा एकूण 12,33,000चा मुद्देमाल या विभागाकडून जप्त करण्यात आलेला आहे. सदर कारवाई या विभागाचे सर्व निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचारी यांनी पार पाडली. हातभट्टी मोहिमेत दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यातील हातभट्टी तांडे, मुळेगाव तांडा, दोड्डी तांडा, वरडेगाव तांडा, गुळवंची तांडा या मोठ्या हातभट्टी ठिकाणांवर या विभागाकडून धाड टाकण्यात आलेली आहे. तक्रारदार यांच्याकडे 15,000 रुपयांची लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10,000 रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका होमगार्डला रंगेहात पकडले आहे. दत्तात्रय अण्णाराव मोटे, पद होमगार्ड, मोहोळ पथक, राहणार नांदगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर असे लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या होमगार्डचे नाव आहे. यातील तक्रारदार यांच्या पतीविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार यांचे पती अटकेत असून त्यांना लवकरात लवकर जामीन करून देण्याकरता तसेच सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांची गाडी न दाखवण्याकरता वरिष्ठांच्या नावाने 15,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 10,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य करून ती लाच रक्कम स्वीकारल्यावरून आरोपी होमगार्डला ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात आले आहे. पीडितेच्या अपहरण प्रकरणी आरोपीस 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी ठोठावली आहे. घरी कोणी नसल्याची संधी साधून आरोपी कोडग्या हरकुन काळे, राहणार मोहोळ याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळून नेले. पीडितेच्या आईने कोडग्या काळे विरुद्ध मोहोळ पोलिसात फिर्याद दिली होती. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी आरोपीला 2 वर्ष 10 महिने 14 दिवसांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. दरम्यान पीडितेची आई शेळ्या चारायला गेल्यानंतर ती घरी एकटीच होती. त्यावेळी कोडग्या पीडितेच्या घरी आला आणि लग्नाचे आमिष देऊन तिला घेऊन गेला. 4 फेब्रुवारी 2016 रोजी पीडितेच्या आईने पोलिसात तक्रार दिली. विवाहाच्या आमिषातून मुलीला पळवून नेऊन तिच्याशी जबरदस्ती केली असे फिर्यादीत नमूद होते. संशयित आरोपी फरार असल्याने पोलिसांनी CRPC 299 अंतर्गत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. पण आरोपी हा दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याचे समजल्यावर पोलिसांनी पुन्हा पुरवणी दोषारोप पत्र पाठवले. या प्रकरणात एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादीची आई, पंच, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. विशेष म्हणजे पीडितेने सरकारी पक्षाला मदत केली नाही.
दरम्यान आरोपीने गोड बोलून फूस लावून विवाहाचे आमिष दाखवून त्याच्या गाडीवरून पळवून नेल्याचा युक्तिवाद साक्षी पुराव्याद्वारे सहाय्यक सरकारी वकील प्रकाश जन्नू यांनी केला. तो युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने कोडग्या काळे याला भारतीय दंडविधान कलम 363 प्रमाणे दोषी धरून आजपर्यंत भोगलेला तुरुंगवास म्हणजेच 2 वर्ष 10 महिने 14 दिवसांची शिक्षा दिली. 5,000 रुपयांच्या दंडाचीही शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास 1 महिन्याची साधी कैद अशीही शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडितेला भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकारतर्फे ॲडव्होकेट जन्नू यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट बायस यांनी काम पाहिले. करकंब पोलीस जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जनजागृती राबवण्यात आली. करकंब पोलीस स्टेशन तालुका पंढरपूर यांच्या वतीने कायमच नागरिकांच्या हिताचे उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणजे शासन स्तरावरून दिनांक 11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीत 34वा महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2023 राबवण्यात आले. या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू व महेश मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस कर्मचारी बंधूंनी सहभागी होऊन आजूबाजूच्या सर्व गावांमध्ये वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत मोठी जनजागृती करण्याचा तसेच शालेय विद्यार्थ्यांना देखील सुरक्षित वाहतुकीचे फायदे व तोटे काय असतात याची योग्य माहिती दिली. काही वेळा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर योग्य ती कारवाई तर कधी नियम मोडणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फूल भेट देऊन त्यांना पुन्हा नियम न मोडण्याचे आवाहन करताना दिसले. या सर्व जनजागृती मोहिमेमध्ये नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळून आपले कुटुंब सुरक्षित राहावे हा उद्देश या रस्ता सुरक्षा अभियान 2023 चे असल्याचे मत यावेळेस करकंब पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश तारू यांनी व्यक्त केले. रस्ता सुरक्षा अभियान हा महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातर्फे परिपत्रक दरवर्षी काढलं जातं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही रस्ता सुरक्षा अभियान राबवत आहोत. हे वर्ष 34वे वर्ष आहे. सोलापूर जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री शिरीष सर देशपांडे सर व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमध्ये वाहतुकीचे नियम कसे पाळावेत याबाबत आम्ही जनजागृती करत आहोत. यासोबतच या शाळेच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांचे फ्लेक्स लावून बॅनर छापून त्यांना वाहतुकीचे नियम आम्ही समजावून सांगत असतो. तसेच वाहतुकीच्या आपल्या जळवे चौक असतील, नेमतवाडे असतील अशा चौकांमध्ये महत्त्वाच्या चौकांमध्ये आम्ही जनजागृतीसाठी सभा घेत असतो, कॉर्नर सभा घेत असतो. या 11 ते 17 जानेवारीमध्ये आम्ही विविध शाळांना गाठीभेटी दिलेल्या आहेत. ऊसाचे ट्रॅक्टर असतील, जड वाहतुकीचे वाहने असतील त्यांच्यावर आम्ही रिफ्लेक्टर बसवण्याची मोहीम हाती घेतली होती. त्याप्रमाणे आम्ही 150 गाड्यांवर रिफ्लेक्टरही लावलेले आहेत. तसेच इतर लोकांना विम्याची जीवन विमा वाहतुकीचा जो विमा असतो तो अपघातानंतर कसा फायदा होतो याबाबत त्यांचे नियम पाळावे, हेल्मेट घालावे, चारचाकी वाहन चालकांनी त्यांचे इन्शुरन्सची जी कागद असतील, सीट बेल्ट असतील त्याचा वापर करावा याबाबतही आम्ही त्यांची जनजागृती करत असतो. याबाबत बऱ्याच ठिकाणी विशेष मोहीम घेऊन मोटर वाहनाचे केसेस आम्ही करत असतो. लोकांना याबाबत प्रबोधन देत असतो. शालेय विद्यार्थ्यांचे प्रबोधन व्याख्यान आयोजित केलेले होते. याप्रमाणे आम्ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवत आहोत. आणि यापुढेही दर वर्षभरच आम्ही विविध ठिकाणी विविध कार्यामध्ये ते वाहतुकीच्या नियमाबाबत लोकांना सांगतच आलेलो आहोत. नळदुर्ग येथे 9 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली पोलीस वसाहत इमारत काही किरकोळ कामे झाली नसल्याने तसेच या इमारतीला संरक्षक भिंत नसल्याने पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतली नाही. नळदुर्ग येथे 9 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेली पोलीस वसाहत इमारत काही किरकोळ कामे झाली नसल्याने तसेच या इमारतीला संरक्षक भिंत नसल्याने पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतली नाही. ही कामे तात्काळ पूर्ण करून इमारत पोलीस प्रशासनाच्या ताब्यात दिली तर नळदुर्ग शहरात पोलिसांच्या राहण्याचा प्रश्न मिटू शकतो. नळदुर्ग येथील गरज लक्षात घेऊन पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पोलीस वसाहत उभी करण्यात आली आहे.
शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सर्व्हे नंबर 236 मध्ये महामार्ग पोलीस केंद्राच्या बाजूला पोलीस वसाहत उभी करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलीस वसाहतीसाठी 2.5 हेक्टर जमीन आरक्षित ठेवण्यात आली आहे. सन 2018-19 मध्ये धाराशिवचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना घराच्या बाबतीत येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस गृहनिर्माण विभागाकडे प्रस्ताव दाखल करून पोलीस वसाहत उभारावी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन नळदुर्ग येथे 52 घरांसाठी 9,39,45,000 रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यानंतर 29 जून 2019 रोजी या पोलीस वसाहत उभारणीच्या कामास सुरुवात करण्यात आली. सध्या पोलीस वसाहत बांधून तयार आहे, मात्र या वसाहतीच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत बांधण्यात आली नाही. वास्तविक पाहता या पोलीस वसाहतीच्या सुरक्षेसाठी सर्वात अगोदर संरक्षक भिंत बांधणे आवश्यक होते, कारण ही वसाहत खंडोबा रस्त्याला अगदी चिटकून आहे. त्याचबरोबर या वसाहतीमध्ये एखादे मंदिर बांधणे गरजेचे होते. तसेच पोलिसांच्या मुलांसाठी खेळण्यासाठी वसाहतीमध्ये गार्डन व खेळणी अत्यावश्यक आहेत. तसेच वसाहतीतील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यक्रम घेण्यासाठी किंवा त्यांच्या घरी पाहुणे आले तर त्यांना बसण्यासाठी एखादा हॉल बांधणे आवश्यक होते. त्याचबरोबर सध्या ज्या ठिकाणी सिमेंट रस्ते करण्यात आले आहेत त्याच्या बाजूला पेवर ब्लॉक बसवणे गरजेचे आहे. अन्यथा पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना पावसाळ्यात चिखलातून घरात प्रवेश करावा लागणार. त्यामुळे ही लहान सहान कामे पूर्ण झाल्यानंतरच ही इमारत पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावी, कारण ही कामे अतिशय महत्त्वाची आहेत. विधान परिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक मराठवाडाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक किरण पाटील यांच्या प्रचारार्थ लोहारा शहरात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. विधान परिषद शिक्षक मतदारसंघ निवडणूक मराठवाडाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार प्राध्यापक किरण पाटील यांच्या प्रचारार्थ लोहारा शहरातील लोकवाचनालयात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक 18 जानेवारी 2023 रोजी घेण्यात आली. या बैठकीस प्रमुख म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, पांडुरंग लाठे, सुधाकर अबदारे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन काळे व माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अचलेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रणाली राजेंद्र पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे पती भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीस जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तरगे, तालुका सरचिटणीस इक्बाल मुल्ला, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडू तिगाडे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर शिरसाट, मल्लीनाथ फावडे, युवराज जाधव, विजय महानूर, सुभाष गिरी, सोपान शिंदे, विक्रम राजपूत, महेश पोद्दार, मारुती नाईकवाडी, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग 65च्या अपूर्ण कामाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत आमदार ज्ञानराज चौगुले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. सोलापूर ते कर्नाटक हद्दीपर्यंत मागील 7-8 वर्षांपासून अपूर्ण असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिनांक 17 जानेवारी 2023 रोजी माननीय नामदार नितीन गडकरी, रस्ते विकास आणि वाहतूक मंत्री यांची नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन सदर रस्त्याचे काम त्वरित आणि दर्जेदाररित्या पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे अशी विनंती केली. या राष्ट्रीय महामार्गाचे महाराष्ट्र हद्दीतील काम कर्नाटक हद्दीतील कामाइतके दर्जेदार झाले नसल्याची तक्रार नागरिक करतात. त्यामुळे या रस्त्याचे कामही त्याप्रमाणे व्हावे यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी आमदार चौगुले यांनी केली. सदर रस्त्याच्या कामाबाबतीत असंख्य तक्रारी असून काम वेळेत पूर्ण झाले नाही. काम अपूर्ण असतानाही टोल वसुली सुरूच होती. सुमार कामामुळे खानापूर ते कर्नाटक हद्दीतील रस्ता जागोजागी उखडला असून नागरिकांना असह्य त्रास सहन करावा लागत आहे. सदर मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रवाशांचे नाहक बळी जात आहेत. या रस्त्याचे प्रलंबित असलेले काम व उड्डाणपुलाच्या अर्धवट राहिलेल्या कामांविषयी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी तयार केलेल्या डॉक्युमेंटरी व माहिती पुस्तिका यांचे यावेळेस माननीय नामदार नितीन गडकरी यांच्याकडे सादरीकरण केले. यानुसार नितीनजी गडकरी यांनी त्यांचे तांत्रिक सल्लागार बाळासाहेब ठेंग यांना बोलावून याबाबतीत तात्काळ कारवाईचे आदेश दिले व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक यांना तात्काळ सूचना देऊन खानापूर ते कर्नाटक हद्दीतील रस्ता NHAI मार्फत वेगाने पूर्ण करण्यासाठी
योग्य ती उपाययोजना करावी असे आदेशही दिले. सध्या सदरच्या रस्त्यासाठी नेमून दिलेल्या कंत्राटदारांना निलंबित केले असून लवकरात लवकर सदर रस्ता सुस्थितीत व सदरचे काम वेळेत पूर्ण करून घेण्याचे आश्वासनही यावेळी नितीनजी गडकरी यांनी दिले. याप्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमेलगत असलेल्या उमरगा तालुक्यातील कर्नाटक राज्याला जोडणाऱ्या विविध प्रकारच्या रस्त्यांच्या कामाचा आराखडा नितीन गडकरी यांच्याकडे निधी मंजुरीसाठी सादर केला. या अनुषंगाने राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संबंधित असलेल्या रस्त्यांच्या विकासासाठी आवश्यक तो निधी मार्च नंतर उपलब्ध करून देऊ असे आश्वासनही यावेळेस दिले. काक्रंबा गावास नवे कारभारी मिळून नवे कारभारी सत्ता मिळाल्याच्या आनंदात मशगूल असल्याने काक्रंबा गावात ग्रामस्थांना साध्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नव्या कारभाराच्या कारभाराबाबतीत ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. काक्रंबा गावामध्ये मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष. तालुक्यातील काक्रंबा गावास नवे कारभारी मिळून नवे कारभारी सत्ता मिळाल्याच्या आनंदात मशगूल असल्याने काक्रंबा गावात ग्रामस्थांना सध्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नव्या कारभाराच्या कारभाराबाबतीत ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. नव्या तुळजापूर तालुक्यातील 10,000 लोकवस्तीचे काक्रंबा गाव असून नवे कारभारी गावाला मिळाल्यापासून स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब सुरू आहे. हे कमी की काय म्हणून गावातील सार्वजनिक पथदिव्याचे LED बल्ब बंद असल्याने सायंकाळनंतर मुली महिलांना घराबाहेर पडणे भीतीचे वाटत आहे. नाल्या पाण्याऐवजी कचऱ्याने भरून गेला असल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. यावरून ग्रामस्थांना मार्गक्रमण करावे लागत आहे. नाले सफाई करून बंद असलेले LED बल्ब तात्काळ चालू करण्यात यावे. या संदर्भात त्रस्त ग्रामस्थांनी निवेदन देऊन हे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी चेतन बंडगर, युवा सेना, दीपक भिसे, अहमद अन्सारी, सद्दाम मुलानी, नागनाथ खताळ, अनिता मस्के, पवन वाघमारे, युवराज भिसे, बाबा भिसे, सोमनाथ खताळ आदी ग्रामस्थांनी केली आहे. तेरखेडा येथील वन विभागाच्या जागेतील अतिक्रमणावर बुलडोझर फिरला. वाशी तालुक्यातील तेरखेडा येथील वन विभागाच्या जागेत गेल्या काही दिवसांपूर्वी आदिवासी पारधी समाजातील लोकांनी अतिक्रमण केले होते. हेच अतिक्रमण गुरुवारी प्रशासनाच्या वतीने मोहीम राबवून काढण्यात आले. बुधवारी दिवसभरात कळंब तालुक्यातील पानगाव शिवारातील अतिक्रमण विरोधी मोहीम पार पडल्यानंतर प्रशासनाचा सर्व ताफा तेरखेडा गावाकडे वळला होता. या ताफ्यात 100 पेक्षा जास्त कर्मचारी व लहान मोठ्या अशा 30 यंत्रांचा सहभाग होता. हाच ताफा गुरुवारी सकाळी 7च्या दरम्यान वन विभागाच्या अतिक्रमण करण्यात आलेल्या जागेत धडकला. कारवाईला सुरुवात करण्यापूर्वी कळंब विभागाचे पोलीस उपअधीक्षक एम रमेश यांनी सदरील लोकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत मदत करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी दिलेल्या आश्वासनाला प्रतिसाद देत या समाजाने कारवाईसाठी मार्ग मोकळा करून दिला. दरम्यान या ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक एम रमेश, येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे तसेच विभागीय वन अधिकारी BA पोळ, RFO शिंगारे, राखीव दल आणि वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. वाशी तालुक्यात चिटकून असलेल्या येरमाळ आणि पानगाव भागात देखील गेल्या 2-3 दिवसापूर्वी झालं होतं, परंतु आज वन विभागाच्या वतीने व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईने या ठिकाणी ही कारवाईला सुरुवात झालेली आहे. अतिक्रमण मुक्त करण्याचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे. याबाबत मुख्य विभागीय वन अधिकारी पौळ साहेब आपल्यासोबत आहेत. त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ. काय म्हणणे सर या सगळ्या विषयात? मागील काही दिवसापासून आदिवासी समाजाने तेरखेडा पानगाव येथील राखीव वनामध्ये अतिक्रमण केले होतं. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि वन विभागाचा पूर्ण स्टाफ यांच्या मदतीने आपण काल आणि आज जवळपास काल पानगाव येथे 11 हेक्टर आणि आज तेरखेडा येथे 23 हेक्टरचे अतिक्रमण काढत आहोत. यामध्ये जवळपास 300पेक्षा जास्त कर्मचारी सहभागी झाले असून पोलीस प्रशासनसुद्धा तेवढ्याच ताकदीने आमच्यासोबत उभे आहे. यामध्ये पोलीस प्रशासनाचं मुख्य सहकार्य आम्हाला या ठिकाणी लागलेलं आहे आणि अतिक्रमण काढण्याची मोहीम आता सध्या चालू आहे. तर आता ही जी मोहीम चालू आहे अतिक्रमण काढण्याची, तर या जागेत दुसरं काही वन विभागाच्या वतीने काय वन विभागाच्या वतीने पुढील पावसाळ्यात त्यामध्ये काही वृक्षारोपण वगैरे करण्याचा कार्यक्रम आपण घेऊया
आणि लोकांना आवाहन करूया की जे आपण झाडे लावणार आहोत त्यामध्ये पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची लोकांनी सुद्धा थोडी काळजी घेतली पाहिजे किंवा स्थानिक लोकांचं सुद्धा सहकार्य मिळालं पाहिजे. आपण विभागीय वन अधिकारी BA पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली व RFO शिंगारे वनपरिक्षेत्र अधिकारी भूम यांच्या अंतर्गत वन विभाग व तसेच पोलीस प्रशासन व तसेच महसूल प्रशासन यांच्या संयुक्तिकरित्या आपण अतिक्रमण हटविण्याची कारवाई करत आहोत. यापूर्वी जो काही पर्टिक्युलर समाज असेल किंवा काही ठराविक समाजाचा म्हणा किंवा इतर लोकांचा जो काही समज झालेला आहे की आपण शासनाला अंधारात ठेवून गायरान तसेच वन विभागाच्या काही जमिनी आपण बळकावू शकतो, तर तो गैरसमज लोकांचा या मोहिमेतून आज दूर होईल की वन विभागाच्या जमिनींवरती किंवा कुठल्याही गायरान जमिनीवरती जर आपण अनधिकृतपणे अतिक्रमण करण्याचा किंवा बळकावण्याचा जर प्रयत्न करत असाल तर तो चुकीचा आहे. वन विभागाच्या जमिनींवरती जर कुणी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल तर आजच्या तेरखेड्याचं जे आपण 1268 सर्वे नंबरमधलं जे काही अतिक्रमण हटवण्याचं काम करत आहोत त्यातून हा लोकांसाठी संदेश आहे की कुणीही वन विभागाच्या जमिनीवर किंवा गायरानांवरती अतिक्रमण करण्याचा अनुचित प्रकार करू नये. जर तसं कोणी करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आज येथे आपण संयुक्तिकरित्या पोलीस प्रशासनाच्या मदतीने ASP M रमेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पोलीस प्रशासनही आपल्याला या मोहिमेमध्ये सहाय्य करत आहे. तरी सर्वांसाठी आमची वन विभागामार्फत एक विनंती राहील की कुणीही जसा तेरखेड्यामध्ये प्रकार झाला की अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि वाटलं की वन विभाग शांत आहे तर तसा गैरसमज करून घेऊ नये व अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते त्यांनी बंद करावं. धन्यवाद. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. उड्डाण पुलासाठी पहिल्या टप्प्याची जागा संपादन कार्यवाही झाली सुरू. जुना पुणा नाका छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंतच्या बाधित जागेच्या खुणा केल्या निश्चित. महापालिकेच्या प्रशासकीय अंदाजपत्रकाच्या तयारीची लगबग. सर्व विभागातून मागविला जमा खर्चाचा ताळेबंद. आयुक्त अध्यक्ष असलेल्या प्रशासकीय उपसमितीत होणार शिक्कामोर्तब. गड्डा यात्रेत भर दिवसा एकाचा झाला मर्डर. किरकोळ वादातून विक्रेते एकमेकात भिडल्याची प्राथमिक माहिती. घटनास्थळी पोलीस दाखल, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू. आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची जिल्ह्यात दमदार कामगिरी. हातभट्ट्यांवर धाडी टाकून 30 गुन्हे दाखल. हातभट्टी दारू रसायनासह 12 लाखांचा मुद्देमाल केला हस्तगत. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.